वावरात गाडी काढून उशीर करत असतो तू? हां, तुला एकदा सांगितलं ना की पटकन ते कामं आवरून घ्यायचे, पटकन वावरात जायचं. हां, किती वेळ लावत असतो तू? हो चाललो आता वावरात चाललो मी. आता हे काय बैला चारा पाणी टाकला होता. आता म्हणलं पटकन जा वावरात, आता निघून जावं होतं. हां, हे काय पोरगा आला भाकर घेऊन आली. चाललोच तुम्ही आता निघलोच होतो. अरे रग्या, तू काय दादा वावरात पुन्हा जाणार जा, रिकामं ऊन लागेल बरं. हो, मरणाचा पारा तपून राहिला आता. हो, बिनकामी नाटकं करा जाऊन कोण आता. चाललो बाबा मी आता. काय मी भाकर घेऊन जाल ना माझ्या बापाची. हां, चला चाललो मी बाबा, तुम्ही जा लवकर वावरात. बघा तू काय करायचं माहिती आहे का, वावरात जाय आणि ते पळाटे आहे का नाही, मस्त असं उपटील पळाटे त्या गंज घालते यायचे आणि ते कुठे जाऊन नेऊन ठेवतील. हां, बरं का. बरोबर, चला मग मी बिन जातो घराकडे आता. आणि ते उद्या आहे ना, ते आज काही प्रकरण मी निपटवतो. थांब जरा, तू काय टेन्शन घेऊ नको आता. बा तू आज काय सकाळपासून कुठं जाऊन बसलाय काय पता नाही. सगळेजण पाहून राहिले त्याला कुठं जायले सगळं शोध घेऊन राहिले, पण काय सापडून राहिला तू. तू जाते कुठं, तर टेन्शन आलं की तू माहिती ना, आठवत जाते दारूच्या दारकडे पेते आपलं धिंगाणा घालते फक्त घरी येऊन. दुसरं काय करते तो काय नाही पाहिजे. दुपार लोक घरी दिसते बोलतो आता, कुठं जात नाही तू. हो ना, पण बाबा ते रिकाम्या घरी जाऊन बायको सांग भांडली इज्जत घालते तो. हां, आता ती बाई निघून गेली ना, तर पुन्हा आम्हालाच परेशान करायला लागतात. मग त्या बाच्या घरी जाऊन तर सासरा आणतेच त्याच्यावर कदरेली. काय करू मी सांगा बरं तुम्ही आता. जाऊ दे, तू काय टेन्शन घेऊ बघा, आपण पाहू काय काय नाही तसं बिल तर. हां, कुठं जात नाही तू, जाऊ दे, तू नको टेन्शन घेऊ. चल मी येतो घराकडे जाऊन. हो सरपंच साहेब, तो कुठं गेला असेल ना, त्याला जरा घरी लवकर दामटा पावा. हो, तुमच्या धाकात बसतो तो, नाही तर कोणा शब्द ऐकत नाही बरं तो काय. चला मी जातो आता, बैलगाडी चुकतो आणि जातो वावरात पळाटे नेऊन टाकतो तिकडं. बरं जाय तू मग, आता मी पण जातो घराकडे. तर कौतिक, त्या दिवशी तू सोयरीकीला गेलता मग हाऱ्याच्या. हां, काय झालं जमलं वाटतं ते सगळं आहे ना. तुला बरं सांगितलं बा माय. हां, आणि मी गावात असून मला खबर नाही त्या गोष्टीची. लय किती लोक आहे, पाय किती शायने लोक आहे ते. हां, आता घरातल्या माणसाला जर सांगत नाही म्हणल्यावर सोयरीकीचं, मग मी का तिथे जेवायला जाऊ का लग्नात त्याच्या, फक्त तू सांग बरं आता. ते जरा गडबडीत झालं सगळं. ते जाऊ दे तिकडे, तू काय टेन्शन घेता सुब्रासकडे. हां, आता इतक्या लांबून मी कडे सुरिकीसाठी आलो त्या पोराच्या फक्त. हां, तू गावातून तुझ्या मागं कामं असते तर आता तू काय तुला पाठवलं होतं त्या हऱ्याला तुला बोलवायला. हां, आणि तू कुठं जायला होतं त्या दिवशी? हो, मी घरीच होतो बापा. मी बाहेर जायला होतो खेळटायला, फक्त बाजाराला जायला होतो मी. आणि यानं मला काही निरोप नाही दिला, काय नाही. लगेच मागच्या मागच गेले बा सगळेजण, मला न सांगता. काय करू मी सांग बरं आता. मग अजून तू काय टेन्शन घेऊन राहिला. आता झालं त्या पोराचं सुरीक होणं गरजेची होती ना. जाऊ दे तिकडे कोणाला ताण घेत तू. का रे कौतिक माय, तू त्याचीच बाजू घेतो का रे. हां, अरे ते पक्यानं त्यानं सगळा धिंगाणा घातला आणि सगळा मायावाला. हां, आणि तू तरी त्याचीच बाजू घेतो. जाऊ दे, चाल घरी. तू सगळेजण पाहून राहिले, कुठं ढूंढून राहिलं तू इकडं. हां, चल वय घरी लवकर. कौतिक बस करते नाटकं. चालकडे मोठं डोकं काम नाही करू राहिलं. आज क्वार्टर मारल्याशिवाय मोठं डोकं कामच करणार नाही. चाल लवकर, चाल बरं, आवर लवकर. बाबा बंद कर ना आता. ते कसं आहे, पुन्हा मी आता दारूगिरी पिरीन बा, पुन्हा ती पेरत दादा आणि ती मायावर धमकावतील बरं. हो, मी दारूचं नाम सोडिले आता. जाऊ तिकडे, तू नाटकं नको करू. चाल घरी बाई, तुला सगळे लोक पाहून राहिली तिकडे. चाल लवकर, चाल लवकर, चाल घरी पटकन. बरं चाल बाबा, चाल जाऊ तिकडं, चाल. बापरे बापा, आज इतका मेकअप करून कुठं चालला बापा दोघी तीन जणी. तू पुढच्या मदत काऊन बोलतो रे, जाण घाला करा. आजकाल गणाशाला तोंड चालू राहिले ना. माझ्याबद्दल काय तिकडे खुसरबुसर चालू आहे. जाईन ते तोंड घेऊन घरी, आम्हाला किसन दाखवू ते तोंड. मामाच्या घरी चालल्या वाटते गड्या या मेकअप गिकअप करून. जा बाबा तिकडे, मला काय सांगू नका. मी चाललो आंबे खायला वावरात आता. आबा आमच्या घरी आज पाहून येऊ राहिलेत पाहिजे मग आपल्या दीदीला, म्हणून मी आता नाही ना, नंतर येईन. आवा दीदी, पुढच्या वर्षी तुला बी लग्न राहील, मग मीच नाचायलीन तिथं. आताच नाही बा बाई, मला अजून शिकायचंय. मला शिक्षण पूर्ण करेन, मी लग्न करीन. असं नाही करणार. चालले घरी, तू बी जा आता घरी. कारगाने काय म्हणतो आता, सगळ्या जणांना काय बोलवलं तो. पोराच काहीतरी बजेट चालू वाटते. पवायला जायची विचार चालू वाटते ना येरीवर. वा 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 वा, माहिती बार काही शिंगुळे बिन चाललंय म्हणून. अरे किसनाच्या एरियावर गेलो असतो पवायला. त्याच्या धुऱ्यावर आंब्याचे झाड लावलेत ना. आंपली कोणते गणेश भाऊच्या बिन वावरात आहेत, तर जसे आंबे गिंबे खाऊ घरी बिन आणू. मलबिन यायचं पवायला, गणेश दादा मलबिन यायचं पवायला. मलबिन घ्या तुमच्या सोबत.
ए बारक्या काय घराकडे तिकडे काय नाटक करू राहिला तू हा वीर जायचा पवायला चाललो आम्ही तिकडं बुडसूड बिडसूड तिकडे तू काय नाटक करू राहिला जाय घरी लवकर तो म्हातारे घरी नाही आधीच हो जाय लवकर ए शेगुळ्या होय ना घरी काय नाटकं पुरायला रे तू हा कॅन की नाही का तुझ्याजवळ हा बुलडा गिल्डा तर आमच्यावर नाव येईल ना जाय वगैरे लवकर. शांत नाही माझ्याजवळ पण भोपळा आहे मग आपल्या पप्पान बनवून येऊन ठेवेले पण तो चोरून पळून घेऊन येतो मी. बरं जाऊ दे येऊ दे त्याला आता पाहू आपण त्याला पाहून शिकू आपण त्याला बिन जाऊ दे येऊ दे चला चला लवकर. अरे पोरो टॉवेल घ्या आणि थैली पण घ्यायच्या सोबत आपण आंबे गिंबे आणू तिकून. ए पोरो कुठं चालले रे तुम्ही करे गण्या हा कर घ्या काय नाटक आहे तुमचे वगैरे लवकर काय जायचं नाही पावा घ्या तिकडे बंद करा ते नाटकं एखादं डुबल गिबल तिकडे येणार जाऊ नका तिकडे येणार हा बंद करा ते. काय बाकी आमच्या मदत घाल बोलवलं आम्ही आमचं पाहत बसू काय करायचं तर आम्ही मरू जगू काही करू तुला काय करायचं तू तुपलं पाय. ए गण्या जास्त नाटकं करू लागला हात तोंड फोडी का नाही थांबते बापाला नाव सांगतो त्या तिथून पवायला चालले म्हणून थांबा तुम्ही थांबा रे तुम्ही फक्त आता चालू मी घराकडं तुझ्या बापालाच नाव सांगतो पोरं पवायला चालले म्हणून गाडावर गाडी घेऊन कसं म्हातारं मागा लागते पागून त्या जाय रे बाटक्या तो कोण ऐकतंय जाय सांग तुला कोण नाही भेटून तुला ऐकत पण नाही कोणी. चला रे पोरो चला या बाटक्याचं कुठं ऐकत बसले घरानं. ए भोऱ्या जाय बरं तू लहान ते भोपळा येईल लवकर पटकन चाल लवकर मग. आलोच 5 मिनिटं थांबा फक्त बात गेलोच आणि आलोच. नमस्कार मंडळी टीचर धमाल कॉमेडी चॅनलमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका. चला पवायला धन्यवाद.